आदरणीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभयकुमार शाह. गेली 6 वर्षे मी जे अथक परिश्रमाने माझ्या ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन अथवा समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम ही जी चालवतोय, ज्याद्वारे मी अनेक भारतीयांना समभाग गुंतवणुकीविषयी अक्षरशः शून्य माहिती आहे त्यांच्यापर्यंत फक्त माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. पण अनेक जण दुर्दैवाने मला टिप्स मागतात. मी पुन्हा पुन्हा सांगतो की मी टिप्स देऊ शकत नाही आणि देणारही नाही. त्या माझ्या मोहिमेअंतर्गत आजचा एक छोटासा, म्हणजे छोटा होईल का मोठा माहीत नाही, पण एक महत्त्वाची गोष्ट आपल्यासमोर मांडू इच्छितो. कसं असतं ना, जेव्हा समभाग मार्केट वर जायला लागतं तेव्हा प्रत्येकजण म्हणजे प्रत्येक भारतीय हा समभाग गुंतवणूक करतो आणि चुकून कोणाचं तरी ऐकून सांगून व्हॉट्सअपवर आलेला संदेश, फेसबुकवर काही आलेला, इंस्टाग्राम आणि अजून जे काही दुनियाभरच्या माध्यमं आहेत त्या माध्यमामध्ये काहीतरी वाचतो, अरे हा समभाग चांगला आहे कारण याचा PE एवढा आहे, याचा EPS एवढा आहे, याचा डेट इक्विटी रेशो एवढा आहे, अथवा अनेक दूरचित्रवाणी वाहिन्या आहेत ज्याच्यात व्यावसायिक दूरचित्रवाहिन्या ज्याच्यात काही जण सांगत असतात, ये शेयर ले लो, ये स्टॉक ले लो, ये 2 दिन में इतना हो जाएगा, 4 दिन में इतना हो जाएगा, ये ऑप्शन के लिए, ये फ्यूचर के लिए, ये इसके लिए. मला खरं तर ती नावही कळत नाहीत. का कळत नाही? कारण माझं एकच आहे, माझं मत, दीर्घकालीन गुंतवणूक हा एक मजबूत पैसा कमवण्याचा अतिशय चांगला मार्ग आहे. तो मार्ग सोडून अनेक जण भलत्याच वाटेने जातात. हे एक उत्कृष्ट उदाहरण. मी कुठेही कोणाचं नाव घेत नाही, पण उदाहरणं दिल्याने लोकांना कळतं असं. कारण मी सुद्धा जेव्हा डिप्लोमा इन मार्केटिंग मॅनेजमेंट करत होतो तेव्हा आम्हाला एक म्हणजे शिकवणारे मास्तर होते ते, आणि ते काय करायचे, दिवसभर काम करायचे म्हणजे नोकरी करायचे आणि नंतर आम्हाला येऊन संध्याकाळी शिकवायचे. त्याच्यामुळे तो विषय सांगताना, शिकवताना खूप उदाहरणं द्यायचे. त्या उदाहरणावरून पटकन कळतं. कसं असतं, शिकवताना किंवा काही ऐकताना म्हणजे झोप येऊ शकते, कारण लोकांना कसं काहीतरी उदाहरण दिलेलं खूप चांगलं ठरतं. आता हे घ्या एक उदाहरण. कारण मी 6 वर्षापासून हे माझं सगळं सुरू आहे. तर कधीतरी कोणीतरी माझा व्हिडिओ पाहिलेला आणि त्यानंतर माझ्याशी बोलताना मला असं कळालं, त्या गुंतवणूकदारांनी, नवीन गुंतवणूकदार 7 जून 2024ला एका आस्थापनेचे 80 समभाग घेतले आणि ती गुंतवणूक झाली त्याची 1,12,850. आणि आता मला त्याच्यानंतर तो समभाग थोडा 2 का 3% वर गेला, हे 2-4 दिवसात, आणि तिथून जो खाली आला आहे, मग ती घसरगुंडी एवढी मोठी आहे. आज ते जे त्यांनी गुंतवणूक केली आहे 1,12,850, ती गुंतवणूक आज मितीला झाली आहे 71,200. याचा अर्थ गेल्या 1 वर्ष 7 महिन्यात 58.42% गुंतवणूक खाली आलेली आहे. म्हणजेच दर साल दर शेकडा 36.9 म्हणजे 37% खाली आलेली आहे.
मी विचारलं का घेतला? नाही ते मी तिथे कुठेतरी यूट्यूब का इंस्टाग्राम का कुठल्या तरी वाहिनीवर ऐकलं. मी म्हटलं तुम्ही ऐकलं का की त्यांनी काय सांगितलं शॉर्ट टर्म आहे का BTST आहे का काय आहे फ्युचर्स ऑफ नाही ते मी ऐकलं नाही. चांगला जाईल म्हणून घेतलं. आता हे 35% खाली आहे हो. म्हणजे हे का होतं सांगू का? मी आता कोणाला काही नावं नाही ठेवत आहे. अनेकदा काय म्हणतात गुंतवणूकदार किंवा हे ज्या वाहिनीवर येतात सांगायला, त्या नावाजलेल्या व्यक्ती अथवा ज्यांना खूप अनुभव आहे त्या नेहमी सांगतात की तुम्ही गुंतवणूक करताना तुमच्या सल्लागाराचा सल्ला घ्या. सल्लागाराचा सल्ला म्हणजे इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटला विचारा. आता कसं असतं ना, अनेक जण हे मागे पण मी उदाहरण दिलं आहे. ताप आला की सरळ याच्याकडे जातात, औषध विक्री करणाऱ्या माणसाकडे. तिथल्या माणसानं सांगितलं मला तापावर औषध दे. अरे तापावर म्हणजे काय औषध का कसं देणार? ताप एक प्रकारचा नसतो, अनेक प्रकारचा असतो ताप. किंवा काही जण काय जातात सांगतात मला जुलाबावर औषध दे. आता जुलाबावर म्हणजे जुलाब झाला आहे का जुलाब हवा आहे? म्हणजे काहीही नीट नाही, कुठेही काही नाही. तसंच नाही मला नीट दिसत नाही म्हणून चष्मा बनवणाऱ्याकडे जातात. आता मला स्वतःला चष्मा आहे, पण मी जेव्हा माझ्या डॉक्टरांकडे जातो तेव्हा ते खूप माझी तपासणी करत असतात डोळ्याची पण. भुवया कशा आहेत, काय आहे, हे सगळं हे शेवटी डॉक्टर उगीचच नाही झालेत. 5-5, 6-6 वर्ष अभ्यास करून आणि अनेक पेशंट्स हाताखालून त्यांनी घालवले. त्याच्यानंतर ते डॉक्टर झालेत. त्यांना 6 महिने माझ्या मते 6 महिने असेल का 1 वर्ष मला नाही माहीत, पण इंटर्नशिप करावी लागते. हे चष्मेवाल्या काका जे असतात त्यांनी कुठे केलं हो? जे काय वैद्यकीय शिक्षण कुठून घेतलं? औषध दुकानात तो विकणारा त्याने काय वैद्यकीय शिक्षण घेतलं आहे? त्यांना नवीन नवीन रोग माहिती आहे. पण कसं असतं ना, नाही मी पैसे का देऊ? अरे पैसे का देऊ? त्याच्याऐवजी इथे केवढं नुकसान झालं आहे. 1,12,850चं आज हाती किती राहिलं आहे? कुठे गेलं रे? 71,200. तो फायदा काय? अंदाजे 50,000चं नुकसान. आणि मग अशा व्यक्ती ताबडतोब बाहेर पडतात. पण योग्य सल्लागाराचा सल्ला घेत नाहीत. का? तर ते मोबदला मागतात. का नाही मागणार मोबदला? तुम्ही तुमच्या वैद्यकीय म्हणजे डॉक्टरांकडे गेला मोबदला नाही मागणार. आता माझं एंजिओप्लास्टी झालं, मी त्यांना सांगू का ओ डॉक्टर एक एंजिओप्लास्टी फुकट में करो ना, उसमें क्या है? अरे ते एवढे उच्च शिक्षित असतात आणि मला ज्यांनी केलं त्यांच्याकडे तर अमेरिकेची डिग्री. हे सगळं फुकट येतं. हे जे फायनान्शियल कन्सल्टंट किंवा जे काय सल्लागार आहेत त्यांच्या मागे 30-30, 40-40, 25-25 वर्षाचा अनुभव असतो. तुम्ही त्यांना सोडून कसं हो तुम्ही यूट्यूब आणि इंस्टाग्राम आणि इथलं काहीतरी बघून लगेचच घेता? 1-1, 1.5-1.5, 2-2 लाख घालवता. एका व्यक्तीने तर 41 दिवसाचा कोर्स केला म्हणे. कोर्सचं नाव काय होतं? फंडामेंटल अँड टेक्निकल ॲनालिसिस. त्या व्यक्तीने सांगितलं फंडामेंटलचा सुद्धा 41 दिवसात शिकवला नाही. आणि 41 दिवस म्हणजे याचा अर्थ दिवसाला 1 तास म्हणजे 41 तास फक्त टेक्निकल शिकवलं. म्हणजे जे काय कॅन्डल्स आणि हे, आणि त्याच्यानंतर ती व्यक्ती 1 वर्ष नुकसानीतच आहे. ते म्हणजे शिकताना मी जे काय घेतलेले किंवा नंतर मी काय स्वतःहून घेतले ते मी अजून नुकसानीतच आहे. मग असे लोकांना सांगणार समभाग गुंतवणुकीतून बाहेर पडा. अरे पण बाहेर पडायला कोणी सांगितलं आहे?
स्वतः का तुम्ही अगदी सुशिक्षित समजता एकदम, काही अभ्यास न करता? गुरु शिष्य परंपरा आहे हे माहिती आहे का आपणास? प्रभू श्रीराम यांना सुद्धा शिकवलेलं त्यांचे गुरु होते. श्रीकृष्ण सुद्धा पांडवांना म्हणजे बहुतेक अर्जुन यांना त्या लढाईत सगळं सांगत होते. आपण सगळे कसं स्वतःला वॉरन बफे, अरे वॉरन बफेत आता निवृत्त झाले, आता मीच वॉरन बफे. काय शिकला? काय नाही. पी म्हणजे काय? प्राइस ऑफ अ शेअर अपॉन अर्निंग पर शेअर. झालं, हे झाले विद्वान. आणि गुरुला तुम्हाला योग्य मोबदला द्यायला काय होतं? म्हणजे असं नुकसानीत बसायचं. हेच जर चांगल्या गुरुला विचारलं असतं तर पहिलं तर त्यांनी सांगितलंच नसतं की हा घे म्हणून, अथवा घेऊन गेला असतात. म्हणजे आजारी पडल्यावर समजा मी गेलो तर मग त्यांनी सांगितलं असतं की आता पटकन विक, जास्त नफा होण्यापेक्षा पटकन विक. परवासुद्धा मी एक गोष्ट माझ्या स्टेटसवर टाकलेली की कुठलाही समभाग खाली येतो याचा अर्थ तो हातात पकडायचा नसतो. म्हणजे मी त्याला इंग्रजीतलं एक वाक्य सांगितलेलं, फॉलिंग नाईफ कधी हाताने पकडायला, म्हणजे वरून खाली पडणारा चाकू कधी हाताने पकडायला जाऊ नये, कारण ते टोकदार तुमचा जे काय असतं त्याला पुढे त्याने हात कापला जातो. ते एका समभागाविषयी होतं ते सांगितलेलं. आजही हे सांगून मी 2 का 3 का 4 दिवस झालेले आहेत. आजही तो समभाग खाली आहे, तरीही अनेक जण ते घ्यायच्या मागे आहेत. रोज. आदरणीय, वंदनीय, पूजनीय, माननीय समभाग गुंतवणूकदारांनो, पैसा वाया घालवू नका. चांगल्या समभाग गुंतवणूकदारांचा सल्ला घ्या, कारण तुम्ही गुंतवणूक करीत आहात ती तुम्हाला चांगला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळण्यासाठी. तुम्ही नेट प्रॅक्टिससाठी गुंतवणूक करीत नाही. तुम्हाला नेट प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही व्हर्च्युअल गुंतवणूक करा. म्हणजे समजा आज तुम्हाला हा समभाग घ्यावासा वाटला, 1 वर्ष काही पैसाच नका घालू. आज घ्यावासा वाटला, काय ते तुमच्या पद्धतीने तुम्ही जी एक गोष्ट वाचली त्या गोष्टीमध्ये तो बसतो. उदाहरणार्थ डेट इक्विटी रेशो 1च्या खाली पाहिजे. तुम्हाला असे किती आणून दाखवून देऊ की डेट इक्विटी रेशो 1च्या भरपूर वर आहेत, 3 आहेत, 5 आहेत, 7 आहेत? अथवा असे किती समभाग दाखवून देऊ ज्याचा इंडस्ट्री पी समजा 40 आहे आणि त्या समभागाचा पी 300, 400, 100 आहे, 125. मी असे अनेक कितीतरी घेत असतो, कारण मी चहूबाजूनी विचार करत असतो. आणि आपल्याकडे का माहिती आहे, प्रत्येक जण स्वतःला राकेशभाई झुंझुनवाला, स्त्री असेल तर रेखाताई झुंझुनवाला अथवा वॉरन बफे, कारण आता कोणीच नाही ना त्यांचं बघणारं. यांना वाटतं हां आता हे यांना कळतं सगळं. वॉरन बफे सांगून थकलेत, नका जाऊ ते BTST ट्रेडिंग आणि हे ते ऑप्शन्स फ्युचर्स, ते नाही ऐकणार कोणी. तिथे मार खाल्ल्यावरच, लाखो रुपये डुबवल्यावरच मग हे लोक काय करतात, मग ते काय आता बिटकॉईनमध्ये जातात. नाही तर काही जण फॉरेन करन्सी बाईंग आणि सेलिंग. अरे ज्याची माहिती नाही आहे तुम्ही त्या मार्गाने का जाता? मी काही झालं तरी माझ्या डॉक्टरांकडे जातो. पण आता मला एक अनुभव आला आहे. मध्ये मला त्रास झाला, मी गेलो नाही. गेल्या डॉक्टरांनी पहिलं मला विचारलं, अहो तुम्ही, म्हणजे माझी इज्जतच काढली, अहो तुम्ही सत्यजित शहा
काही झालं तरी येता, या वेळेला का नाही आला? पण याचा अर्थ मी कुठल्या मेडिकल शॉपवाला दुकानदाराला जाऊन नाही विचारलं मला औषध दे. मी अंगावर काढलं. ती सुद्धा माझी चूक होती. तुम्हाला माझ्या खरं बोलण्याचा राग येत असेल, माझा नाईलाज आहे. माझ्या डोळ्यासमोर अनेक घटना घडत आहेत. मी नावं सांगत नाहीत, कारण माझ्या घरावर मोर्चे येतील. माझ्या गाडीखाली अपघात घडवून आणला जाईल. कारण तुम्ही आमचं लाखोमध्ये नुकसान केलेलं का सांगता लोकांना? हे म्हणजे स्वतः चिखलात दगड टाकून चिखल उडवून घेणं. काय गरज आहे? मला काय म्हणायचं आहे त्याचा अर्थ समजून घ्या. तुम्हाला राग आला असेल तर मी काहीही म्हणू शकत नाही. 1 ते 100 आकडे मोजा. नंतर आपण स्वतःला आरशात पहा. तुम्हालाच राग येईल, आई शपथ मी किती घाण केली. पण एकच कारण आहे, मी दुसऱ्याला पैसे नाही देणार. आणि तो कितीही चांगला, नावाजलेला अथवा अनेक वर्ष अनुभव असलेला फायनान्शियल कन्सल्टंट असेल, नाही. आपला पैसा आहे, आपण ठरवायचा. मी पैसा असा जाण्याच्या मागे असतो, आपण पैसा असा खाली जाण्याच्या मागे असतो. अहो त्याच्यापेक्षा घरात ते आपले पूर्वी होता ना हत्ती वगैरे, ते काय त्याच्यात पैसे टाकायचो आपण आणि गरज पडली तर मागून फोडून किंवा काय करून काढायचो. मला आठवतं कॅनरा बँकेने आम्हाला टी व्ही दिलेला आणि त्याच्या मागे चावी होती. तसे गुंतवणूक करा ना, कटकटच नको, ना सल्लागार नको, ना काही नको, ना नफा नको, ना तोटा नको. काय मला खूप हसू पण येत नाही, वाईट वाटतं. मी नाही जास्त काही बोलू शकत नाही. आपला पैसा आहे, आपल्याला काय करायचं करा. मी तर ROI, मला हायेस्ट ROI पाहिजे, रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट. आपल्याला हायेस्ट लॉस हवा आहे, तर आपण त्या प्रकारे स्वतःलाच आपण वॉरन बफे समजून गुंतवणूक करा. ज्याला हायेस्ट लॉस अर्निंग HLE बनवू शकतो आपण. आपणच विचार करा. असले व्हिडिओ आवडत असतील तर लोकांपर्यंत न्या. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. पण आणि फुकट काहीतरी माझ्यावर ते काय टोमणे मारण्यापेक्षा, ट्रोलिंग करण्यापेक्षा स्वतः काय करता हे विचार करा. त्याचप्रमाणे तुम्ही लोकांसाठी, निदान मी हे गेले 6 वर्ष अनेकांना ह्या चुकीतून बाहेर काढण्याचा तरी प्रयत्न करतो. आपण काय करता? ट्रोलिंग करण्याशिवाय आपण काय केलं हा विचार करा. नमस्कार. जय हो.